ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक विचित्र अपघात घडलाय। आता आपण त्या घटनास्थळी बघू शकतो का हा पाचपकडमधला एरिया आहे आणि या ठिकाणून एक कार बाहेर त्यांचा अपघात झाला, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा जो गेट आहे इथं बांधकामाची एक साईड चालू आहे, बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे आणि याला धडक देऊन आतमध्ये आली आणि जवळपास 20 फूट खोल असलेल्या ठिकाणी ही कार आपल्याला पडली आपण बघू शकतो की गाडीचा वेग किती होता, जेणेकरून म्हणजे गाडीचा वेग जर स्लो राहिला असता, कमी राहिला असता तर गाडी ह्या परिसरात पडली असती। मात्र गाडीचा वेग सुद्धा जोरात होता। टेस्ट ड्राईव्ह चालू होती गाडीची, नवीन गाडी आहे आणि त्याची टेस्ट ड्राईव्ह सुरू होती आणि त्यामध्ये संपूर्ण अपघात झाला। ठाणेमधला हा महत्त्वाचा भाग आहे। या ठिकाणी बाजूला शाळा आहेत, हॉटेल्स आहेत आणि उच्चाभ्रू आणि त्यासोबतच बऱ्याच प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या सुरक्षिततेवरती हा प्रश्न निर्माण झाला आहे। पहिला प्रश्न हा की या ठिकाणी रात्रीची वेळ, संध्याकाळची वेळ मोठी गर्दी असते आणि अशा वेळेला टेस्ट ड्राईव्ह करणं योग्य आहे का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो। दुसरा प्रश्न या ठिकाणी की हे विकासकांनी हे लावलेले गेट आहेत ते तकलादू असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे हे बाजूला शाळा असल्या कारणाने किंवा रहदारीचा रस्ता असल्यामुळे हे सुरक्षितता ही बिल्डरांनी पाडली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। बघू शकतो की जवळपास 20 फूट खोल आणि जवळपास त्या मेन रस्त्यापासून जवळपास 15 ते 20 फुटावरती ही गाडी धडक देऊन आतमध्ये आलेली आहे। गाडीचा वेग आणि हा जो पत्रा लावलाय हा निकृष्ट दर्जाचा असं काही सुद्धा या नागरिकांचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो की गाडी धडक देऊन या जवळपास 20 फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेली नवीन बांधकामाची साईड या ठिकाणी चालू आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक त्यांच्याशी बोलूयात। सर, काय सांगाल की ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ही बांधकाम चालू आहेत, मात्र हेच विकास लोकांच्या जीवावर आले का, काय म्हणाल? नक्कीच बघा, आता ह्या ज्या वाहनधारकाची जेवढी चुकी आहे ना तेवढीच ह्या बिल्डरची पण आहे। कारण हे तकलाजू लावलं बघा, हे जे तकलाजू आहे हे तकलाजू असल्यामुळे ही गाडी पडली। समजा एक चांगलं एक असतं कॉन्क्रीट रोड असतं या ठिकाणी, समजा या लोकांनी चांगल्या प्रकारे म्हणजे कॉन्क्रीटचं असतं तर ही गाडी आज एवढा आतमध्ये गेली नाही। जेवढी हा वाहन चालकाची चुकी आहे तेवढी ह्या बिल्डरची पण आहे। ठाणे महानगरपालिका बिल्डरना मोकळा हात दिलाय, मनाला पाय तसा पैसा वापरा, कसं करा, कोण बोलायचं नाहीये। या ठिकाणी कुठल्या प्रकारची सुरक्षा रक्षक नाहीये। इथे हाक्याच्या अंतर इथे ठाणे महानगरपालिका आहे आणि इथे बाजूला समोर शाळा पण आहे। त्यामुळे इथे वर्दळ ठिकाणी ह्या आणि संध्याकाळच्या टायमाला अनेक नागरिक जे इथे ये जा करतात आणि वर्दळ असल्यामुळे ह्या ठिकाणी बिल्डरच्या तकलाजू पणामुळेच हा ॲक्सिडेंट झाला आणि जेवढे ह्या चालकाची चुकी आहे तेवढी चुकी ह्या बिल्डरची पण आहे। आणि मुळात मला असं म्हणायचं बघा, आज सुदैवाचं म्हणजे त्या देवाचं बलवत म्हणा की काही ज्या महिला ड्रायव्हर होती आणि त्याच्यामुळे काही लोक वाचले, पण ह्या ठिकाणी ही जी वेळ जी टेस्ट ड्रायव्हिंगची नव्हती आणि मला वाटतं हे जी आता बघ नवीनच गाडी दिसते आणि टेस्ट ड्रायव्हिंगसाठी आलंय, पण जेवढी चुकी या महिलाची पण आहे या महिलावर गुन्हा दाखल केला पाहिजे। तसेच ह्या जो बिल्डर जो आहे याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण काय कायदा सर्वांसारखाच आहे। त्याच्या काय सांगा सर? नमस्कार, मी चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड। आज हा जो एरिया आहे हा एक रहदारीचा एरिया आहे आणि ह्या रहदारीच्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर बिल्डर लोकांनी ह्या जो तकलातून जो हे बांधलेले आहेत, पत्रे जे लावलेले आहेत, हे अक्षरशः म्हणतात ना की सुरक्षा म्हणजे पब्लिक सुरक्षा नाही आहे इकडे, पहिली गोष्ट म्हणजे। दुसरी गोष्ट म्हणजे जो वाहन चालक आहे आणि वाहन चालकाची चुकी आहेच आहे, प्लस जो बिल्डर आहे या बिल्डरची सगळ्यात मोठी चुकी आहे। यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बिल्डरवरती पहिली। आणि ज्या महिला ज्या आहेत ते महिला 4 जण जे होते ते गाडीमध्ये, एक महिला आणि 3 पुरुष होते, ते ड्रायव्हर आहेत, ते आज गंभीर जखमी आहेत का, तर ह्या बिल्डरच्या ह्या तकलातून जे पत्रे आहेत ना त्याच्यामुळे। बघू शकतो की या ठिकाणी या कारमध्ये 4 लोक बसले होते आणि त्या 4 गंभीर दुखापत झाली, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले। स्थानिकांनी आरोप केला की हे जे शेड लावले, तकलादू लावलं होतं आणि रहदारीचा रस्ता आहे, या संध्याकाळच्या वेळेला टेस्ट ड्राईव्ह करणं चुकीचं आहे आणि त्या संपूर्ण प्रकारामुळे अपघात झाला। सुदैवाने कोणाचा यात मृत्यू झाला नाही, मात्र अपघात झाला आहे आणि हा संपूर्ण विकास हा नागरिकांच्या जीवावर उठलाय का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन अजय सह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।